कसे काय मंडळी, हातात घेतले पिशवी आणि निघाले अळू काढूक. अळू म्हणजे सगळ्यांका माहीतच असतला. अळू दोन प्रकारचे असतात. आता थेट मी निघालोय माडातनं अळू काढूक. ह्या बघा, ह्या खावचं अळू, त्याका तेरा फुदा म्हणतात. मग असा की नाही भारी, सध्या गावात भरपूर इलेला असा. आणि ह्या अळूवड्याचा अळू, ह्याच्यापासून अळूवडी बनवतात. एकदम भारी असा. मग कोणाकोणाक अळूवडी खावक आवडतं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. पिशवी लावले झाडाक आणि अळू घेतले काढूक. अळू तर काढू होते पटापट. सध्या भरपूर अळू इलेला असा, एकदम भारी वाटत होता. कोणाकोणाक अळू खावक आवडतं त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा. अळू झाडला काढून आणि भरूक लागले पिशवीत. मग असा की नाही भारी वाटतं की नाही भारी अळू. कोणाकोणाक अळू आवडतं त्यांनी नक्की सांगा. अळूची पिशवी तर भरून झालेली होती. मग एक नंबर वाटतं की नाही. मग चालले घराकडे. घराकडे गेल्यावर अळू घातला सोलूक. अळू सोलून तर झालेला होता. नंतर लागता चिरूचा, एकदम बारीक बघा काही. मग नंतर घेतलं टोप, त्या टोपात टाकला चिरलेला अळू. वाटतं की नाही भारी. नंतर सगळ्या मालवणी माणसाक आवडणारं महत्त्वाची गोष्ट म्हणजे घोटी फणसाची. त्याच्याशिवाय चवच नाही अळूवाक. आणि हे म्हणजे चुलीवरचं अळू, एक नंबर वाटत होता. त्यात वाटाणे आणि शेंगदाणे आणि घोटी एक नंबर वाटत होते. त्याशिवाय अळू भारीच लागायचा नाही. नंतर अळू तर शेत ठेवलेला, त्याला तरी खूप वेळ लागत होतो. नंतर वाटपाशिवाय मालवणी माणसाक चव नाही येऊची, म्हणून वाटाप घातला. मग वाटतं की नाही भारी. नंतर अळू लागला उकळा. मग अळू होता आमचा रेडी. मग कोणी पहिल्या पावसातला अळू खाला त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा.